बंटी पाटील. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण की PCMC हे अत्यंत वाढलेलं शहर आहे आणि जवळजवळ 20 वर्षानंतर हा डेव्हलपमेंट प्लॅन PCMC एरियामध्ये होतोय. तर माझी अमितजींनी सूचना केली हा रद्दच करावा म्हणून. तर माझं म्हणणं उलटं आहे थोडं, की यात काय ऑब्जेक्शन सजेशन असतील तर आपण दिल्या पाहिजेत. कारण की PMRDAचा DP तयार केला, 60,000 हरकती आल्या, मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली अशी आमची माहिती. कारण की PMRDA देखील या सगळ्या भोवती पुणे जिल्ह्याचा एरिया. आता ही स्थगिती कधी उठणार, पुन्हा विकासाच्या चालू होणार का? मगाशीच पहिला प्रश्न राजवंशचा होता की अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी करणार. आणि आता दुसऱ्या बाजूला आम्ही जर DP थांबवत असू तर ते चुकीचं आहे असं मला वाटते. DP झाले पाहिजेत, परंतु DPत काही उणिवा असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे. माजी सभापती महोदय, आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आज रेशो मेथड या पद्धतीनं याचा ॲनालिसिस केला जातो. त्या 3 टप्पे आहेत, रेशो मेथड 1, 2, 3. आपण साधारणपणे आपल्या देशात 1 नंबर रेशो मेथड 1 अशा पद्धतीनं याचा ॲनालिसिस करतो. आता तुम्ही 2031ची 41 लाख रुपये, 41 लाख पॉप्युलेशन आणि पुढची 47ची 60 लाख पॉप्युलेशन असं गृहीत तुम्ही PCMCचं धरलं. माझं म्हणणं मंत्री महोदय वेगळं आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन ही PCMC मध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी. पुण्यातून आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणारा वर्ग या PCMC मध्ये किमान 22 लाख लोक किमान नोकरीसाठी येतात आणि राहायला परत ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जातात. आता मेट्रोचं जाळं व्हायला लागले, रस्त्याचं जाळं व्हायला लागले. PCMCचं नियोजन पुण्यापेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या 20-25 वर्षामध्ये झालेलं आणि म्हणून फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचार आपण करणं अत्यंत गरजेचं आहे.